इच्छितो. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अगदी कमी सांगितला गेलेला गुण म्हणजे त्यांनी उभी केलेली माणसं. स्वतःचे सर्वस्व पणाला लावत पराक्रमाचे शर्त करणारे त्यांचे मावळे. आपल्या वडिलांच्या शहाजी राजांच्या स्वतःच्या राज्याची, स्वराज्याची आणि सुराज्याची संकल्पना घेऊन वयाच्या 14व्या वर्षी एक कुमार रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतो आणि साऱ्या परकीय आक्रमणांची युद्ध पुकारतो. आसपासच्या लोकांमधून युद्ध घडवतो, सैन्यात नीती आणतो, कर वसुलीची जाचक परंपरा बदलून रयतेसाठी न्यायाची पद्धत अवलंबतो. इथल्या भाषेच्या, धर्माच्या, रूढी परंपराच्या ऱ्हासाला रोखणारी पावले उचलतो. जमीनदारी संपून सार्वत्रिक एकच न्यायाची योजना रुजवतो. आरमार स्थापून व्यापाराच्या वेशातील परकीय साम्राज्य विस्ताराला खीळ बसवतो. एकूणच अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये रयतेच्या डोक्यावरील अन्यायाविरुद्ध बंड पुकारतो तो कुमार रयतेचा राजा बनतो आणि त्यांच्या सुरक्षितेच्या छत्राची जबाबदारी पेलणारा छत्रपती बनतो. हे सारे काही एका दिवसात घडले नव्हते. त्यांचे प्रवास प्रचंड आव्हानांनी भरले होते, पण या साऱ्यांनी शिताफीने तोंड देत कधी नीतीने, कधी युक्तीने, कधी गनिमी कावा करून तर कधी थेट युद्धाने नमविले आणि स्वराज्यात शुभान मंगल, राजगड, रायगड, सिंहगड, संग्रामगड, पुरंदर, सालेरगड, सिंधुदुर्ग हा जलदुर्ग स्वराज्यात आणले होते. महाराजांनी मोठ्या चातुर्याने दुर्गाच्या भौगोलिक ठिकाणामुळे स्वराज्याची राजधानी राजगडावरून रायगडावर हलवली होती. गागा भट्टांनी आणि जिजाऊ माँसाहेबांच्या आदेशाप्रमाणे राज्याभिषेक सोहळा करण्याचे नियोजन आखले. ज्यांनी आधी स्वराज्यात सिंधुदुर्ग बनवला होता त्याच हिरोजी इंदुरकरांवर स्वराज्याची राजधानी रायगडाच्या स्थापत्याची जबाबदारी महाराजांनी सोपवली होती. शालिवाहन शके 1956 आनंद नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 रोजी जनतेच्या जाणत्या राजेच्या त्यांच्यावरील छत्राची अधिपती छत्रपती बनायचा औपचारिक सोहळा पार पडला. महाराजांचा इतिहास जाणून आपण कमालीचे भारावून जातो आणि मावळ्यांच्या काही घटना तर अक्षरशः अविश्वसनीय वाटावे इतक्या भन्नाट आहे. आपल्या मातीत जन्मलेले शिवरायांना साथ देणारे त्यांचे मावळे यशवंतराव बाजी पासलकर, कान्होजी जेदे, रघुनाथ बल्लाळात्रे, तानाजी महालुसरे, बापूजी देशपांडे, बहिर्जी नाईक, नेतोजी पालकर, दौलोजी मायनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान, बाजीप्रभू देशपांडे, हिरोजी इंदुरकर, हंबीरराव मोहिते, शिवा काशीद हे स्वराज्यवीर आणि आपल्या नव्या पिढीचे सुपर हिरोज असायला हवे. आणि जाता जाता माझ्या वयाच्या बालमित्रांना सांगू इच्छितो की ह्या दिवाळीला किल्ला बनवताना त्या किल्ल्याचा इतिहास आणि मिळवण्यासाठी मावळ्यांनी दिलेले योगदान जाणून आपण नक्कीच प्रेरणा घ्यावी. महाराजांचे मोठेपण हे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले संघर्ष, संकटांच्या मालिका, प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडवलेली माणसं, जपलेली दुर्ग हे ह्या सगळ्याची माहिती घेऊन आपण नक्कीच एक आदर्श नागरिक म्हणून समाजात वावरू. धन्यवाद.